उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना मत देणं. उद्धव ठाकरे मुलाखत देतात, संजय राऊत मुलाखत घेतात. काळूबाळूचा तमाशा असून त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधीला मुलाखत दिली पाहिजे. मीडियासमोर येऊन उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे विजय वडेट्टीवारांनी अजमल कसाबची भूमिका घेतली. देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलं असल्याचं म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आजपर्यंत एकदाही भूमिका स्पष्ट केली नाही. काँग्रेसचा प्रचार करत आहेत, याउलट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. याचा अर्थ विजय वडेट्टीवार यांनी केलेलं अजमल कसाबबाबतचं विधान उद्धव ठाकरे यांना मान्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप केले. हे जर मान्य असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला उद्धव ठाकरेंना मत का द्यावीत? उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेशी बेईमानी केली, मुंबईची बेईमानी केली असा त्याचा अर्थ होतो, असंही म्हटलं. मुंबईकरांना छिन्नविच्छिन्न करणारा अजमल कसाबचं समर्थन विजय वडेट्टीवारांनी केले. त्यांचं समर्थन उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा प्रचार 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी करत आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ठाकरे यांच्या मुलाखती या पेरून तयार केलेल्या असतात, जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाहीत. उद्धव ठाकरे यांना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना मत देणं आहे. विशिष्ट धर्मातील काँग्रेसनं आपला जाहीरनामा तयार केलाय. उद्धव ठाकरेंचं संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनाम्याला आहे. त्यामुळे काँग्रेसला मत देणं म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह करणं. उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेल्या नरेंद्र मोदींवर आरोपांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देशाला माहीत आहे प्रियांका गांधींचं कर्तृत्व काय. राजीव गांधी, सोनिया गांधी यांची मुलगी एवढंच त्यांचं कर्तृत्व आहे. विशेष समाजाची आणि धर्माची मतं मिळवण्यासाठी मोदींसारखा विकास पुरुषावर प्रियांका गांधी टीका करतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधान करणाऱ्यांमध्ये प्रियांका गांधी असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. काँग्रेसनं आदिवासींना कधी आपलं समजलं नाही. गेल्या 55 वर्षात काँग्रेसनं आदिवासींसाठी काय केलं, त्यांना कोणी अडवलं होतं? मी 1000 उदाहरणं दाखवू शकतो. काँग्रेसनं आदिवासींवर कसा अन्याय केला. गेल्या 10 वर्षात मोदींनी आदिवासींबाबत निर्णय घेतला. आदिवासी समाज भाजपासोबत आणि महायुतीसोबत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. देशातली जनता नरेंद्र मोदींसोबत असून उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून 18 जागा जिंकल्या. त्यांनी शरद पवार काँग्रेससोबत राहून 18 खासदार निवडून दाखवावेत. तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचं पतन केलं, महाराष्ट्राचं पतन केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व होतं म्हणून 18 जागा आल्या. मोदींचे विचार होते म्हणून जागा आल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले, मोदींची साथ सोडली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात मोदींची सुनामी लाट आली असून ही लाट महाविकास आघाडीची झाडपट्टी उडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपवरती आरोप लावलेला आहे की त्यांना उद्धव ठाकरेंची मशाल फक्त 22 जागेवर हलत आहे आणि त्यातल्या चॅलेंज आहे माझं धुळ्यातलं. उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून मोदींच्या सभा घेऊन 18 जागा जिंकल्या. आता उद्धव ठाकरेंनी मला 18 खासदार म्हणून दाखवावे. शरद पवारांसोबत 18 खासदार म्हणून दाखवावे. 18 खासदार म्हणून दाखवावे. उद्धव ठाकरेजी पाहू 4 तारखेला तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचं पतन केलं, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं पतन केलं, आता मला 18 खासदार उद्धव ठाकरेचे आले समजू. उद्धव ठाकरेची धमक होती. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व केलं होतं. जर 18 जागा आल्या नाही तर मग मोदींचं कर्तृत्व होतं, मोदीजींचं कर्तव्य होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व होतं तर समजू. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं कर्तृत्व होतं म्हणून 18 जागा आल्या. त्यांचे त्या ठिकाणी विचार होते म्हणून जागा आल्या. मोदीजींचे विचार होते म्हणून जागा आल्या. आणि आता तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे विचार उद्धव ठाकरे सोडले आहेत आणि त्यामुळं बाळासाहेबांचे विचार सोडले, मोदींची साथ सोडली. आता कुठल्या 18 जागा येणार आहे जरा बघू त्या. काही कोणी संपवण्याचा कट नाही. निवडणुकीमध्ये सहानुभूती मिळवण्याकरता हे लोक बोलतात आहे, पण जनता शून्य आहे. उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसच्या विकासनामाला मत देणं आहे. त्यामुळे काँग्रेसचा विकासनामा विशिष्ट धर्म आणि विशिष्ट समाजाच्या आधारावर आहे. या देशामध्ये मताचं तुष्टीकरण करणार आहे आणि उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आहे आणि राहुल गांधीला मत देणं म्हणजे देशाची लोकशाही संपुष्टात आणणं आहे. भाजपवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती मोठी टीका केली, कडव्या शब्दात टीका केलेली, काय सांगा? या देशाच्या जनतेला माहित आहे की प्रियंका गांधीचं कर्तृत्व काय. त्या सोनिया गांधी आणि राजीव गांधीची मुलगी आहे एवढंच त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांचं कर्तृत्व काय देशाकरता, काय त्यांची उंची आहे. कुठं सूर्य मोदीजी, कुठं या ठिकाणी टिमटिमचे दिवे. पण उंची बघितली पाहिजे टीका करताना. मोदीजीवर टीका करणे, प्रियंका गांधी काय कर्तृत्व प्रियंका गांधीचं. त्यामुळं केवळ
मतं मिळवण्याकरता, एका विशिष्ट धर्माचे मतं मिळवण्याकरता, समाजामध्ये संविधान बदलणारा अशा अफवा करण्याकरता आणि जाणून बुजून मोदी सारख्या विश्वगौरव युगपुरुष नेतृत्वाला त्या ठिकाणी शिवीगाळ करून आपली प्रसिद्धी मिळावी म्हणून काही लोक असे करतात. त्यामध्ये प्रियंका गांधी आहे. सर, एक आदिवासींसाठी काँग्रेसने केलेलं आहे, भाजपने काही केलेलं नाही. आदिवासी समाजाला कधीही काँग्रेसने आपलं समजलं नाही. मग बघा, तुम्ही 55 वर्ष सरकार चालवलं, का नाही वाटलं तुम्हाला की आदिवासी समाजातील कुठली तरी एका शिक्षक महिलेला देशाचा राष्ट्रपती व्हावं? काय वाटलं मोदीजींना? मोदीजींनी आदिवासी समाजातील एक शिक्षक, उच्चस्तरीय शिक्षक आमच्या बहिणीला देशाच्या राष्ट्रपती पदाचा सन्मान दिला. हा काँग्रेसने का नाही केला? कुणी थांबवलं त्यांना? मी 1000 उदाहरण सांगू शकतो काँग्रेसने कसा कसा आदिवासी अन्याय केलाय. भाजप आणि मोदीजी यांनी आदिवासी समाजाला प्रचंड ताकद दिली आहे. आदिवासी समाजाला प्रचंड न्याय दिला आहे. आदिवासी समाजामध्ये कन्फ्युजन तयार करण्याचं काँग्रेस पार्टी काम करत आहे. आदिवासी समाजाला त्या ठिकाणी अधिकार काढण्यात येणार आहे, आदिवासी हक्क काढण्यात येणार आहे. 10 वर्ष झाले मोदीजी प्रधानमंत्री आहे. 10 वर्षात कधीतरी मोदीजींनी आदिवासी समाजावरती एकतर निर्णय घेतला? मोदीजींनी आदिवासी समाजाला उच्च पदावर, उच्च स्तरावर जीव आणि गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या सर्वात जास्त योजना या आदिवासी समाजाकरता झालेल्या आहेत. आदिवासी समाज हा भाजप सोबत आहे, आदिवासी समाज हा महायुती सोबत आहे. मुलाखत आहे की काळू बाळू नावाचा तरुण असं एक आपण ट्विट केलेलं आहे, काय सांगाल सर? उद्धव ठाकरे मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात. काळू बाळूचा तमाशाच आहे. त्यांची हिंमत असेल तर आपलं ही जे मीडिया आहे, या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खूप मीडिया आहेत, एक्सपर्ट मीडिया आहे, प्रसिद्ध मीडिया आहेत. देशभर महाराष्ट्राच्या मीडियाचं नाव आहे. मग या मीडिया समोरून सांगितलं पाहिजे की विजय वडेट्टीवारनी अजमल कसाबची भूमिका घेतली. देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचं काम वडेट्टीवारनी. उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत याबद्दल एकही भूमिका स्पष्ट केली नाही. उलट काँग्रेसचा प्रचार करताय, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलाय. याचा अर्थ वडेट्टीवारनी अजमल कसाब बद्दल केलेलं विधान हे उद्धव ठाकरेला मान्य आहे. आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेला मतं का द्यावी? उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली, मुंबईशी बेईमानी केली असा अर्थ होतो. कारण मुंबईकरांना छिन्न विछिन्न करणारा कसाब, शेकडो जीव घेणारा कसाब, याचं समर्थन विजय वडेट्टीवारनी केलं. त्याचं समर्थन उद्धव ठाकरे करतायत. उद्धव ठाकरेंच्या जो उमेदवार आहे अमोल कीर्तीकर, त्यांच्या प्रचाराला 1993च्या बॉम्ब ब्लास्ट मधले आरोपी हे त्याचा प्रचार करतायत. अमोल कीर्तीकरता मशालचा प्रचार करतायत. उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली आणि त्याला मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. याचं उत्तर मीडियाच्या माध्यमातून जर मुलाखत जर द्यायची असेल तर तुमच्यासमोर मुलाखत दिली पाहिजे की याची माझी भूमिका काय, उदयनिधी स्टालिन बद्दल काय म्हणणं आहे, काय म्हणणं या उद्धव ठाकरेंचं आहे. काळू बाळू मुलाखत घेतात, ती छापतात, ती प्रसिद्धी करतात. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या ज्या मुलाखती असतात ना, या पेरून तयार केलेल्या, जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाहीये. संपादकाने किंवा मीडियाच्या प्रतिनिधीने खुल्याम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाहीये. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवारला मत देणं आहे. आणि काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीने हिंदू द्वेष तयार केलाय, विशिष्ट धर्माकरता, विशिष्ट समाजाकरता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला. उद्धव ठाकरेंचा संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनाम्याला आहे. आणि त्यामुळं मशालला मत देणं म्हणजे या महाराष्ट्राशी द्रोह करणं आहे. मशालला मत देणं म्हणजे महाराष्ट्र विरोधी, देश विरोधी स्टेटमेंट करणाऱ्याला मत देणं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता ही
उद्धव ठाकरेला मत देणार नाही. उद्धव ठाकरे आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे अशा काळूबाळूचे तमाशे सुरू झाले. मोदींची सुनामी लाट आलेली आहे. प्रचंड मोदींच्या मागे जनता उभी झाली आहे आणि ही सुनामी मोदींची महाविकास आघाडीचे झाडपत्ते उडवल्याशिवाय राहणार नाही. जरा जोरात 4 तारखेला बघा काय होत आहे.